संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया, प्रमुख पाहुणे संजय मगर साहेब, डॉक्टर संजय हरबडे साहेब तसंच इतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रतिमा पूजन करावे। प्रखर अशा राष्ट्रीय ध्येयवादाने भारलेले तरुण निर्माण व्हावे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षण क्षेत्राचा आधार घेतला। याच कार्यातून 1939 साली स्वामीजींच्या हस्ते नूतन विद्यालय या राष्ट्रीय शाळेचे उद्घाटन झाले। स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या याच कार्यात कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांनी स्वतःला तन मन धनाने झोकून दिले। अशा दोन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर करत आहेत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, मखमले सर, सौ खराबे मॅडम यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन तसेच दलित मित्र कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायणजी लोया, प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी विद्यार्थी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सेलूचे व्यवस्थापक माननीय श्री संजय मगर साहेब, उपजिल्हा रुग्णालय सेलूचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर संजय हरबडे साहेब, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस श्री डी.के. देशपांडे सर, सहचिटणीस डॉक्टर व्ही.के. कोठेकर सर, श्री जयप्रकाशजी दिहानी, माननीय श्री दत्तरावजी पावडे, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रामकिशन मखमले सर, नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता खराबे मॅडम, सर्व घटक संस्थांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज ज्यांचा सत्कार आपण आयोजित केला आहे असे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे भाग्यवंत पालक,
आपणा सर्वांचे मी आजच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। विशेष स्वागत त्यांचं आहे जे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन माध्यमातून आपल्या कार्यक्रमात जॉईन झालेले आहेत। अशा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने केलेलीच आहे। मी नूतन विद्यालयातील संगीत शिक्षक श्री सच्चिदानंद डाकोरे सर आणि त्यांचा संच यांना विनंती करतो की त्यांनी संस्था गौरव गीत सादर करावं। या गीताची रचना प्राध्यापक गौतम सूर्यवंशी यांची आहे। संगीत सौ हेमलता देशमुख मॅडम आणि सच्चिदानंद डाकोरे यांचं आहे। या गीताला तबल्यावर साथ करतो आहे आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी कृष्णा कुलटे। संस्था गौरव गीत सादर करतील सच्चिदानंद डाकोरे सर आणि त्यांचा संच। देशभक्तीतून अशी प्रगटली, देशभक्तीतून अशी प्रगटली, नूतन चिरावळे प्रगटली, नूतन चिरावळे। ज्ञान साधना अखंड चाले, संस्कार ग्रंथ दरवळे, संस्कार ग्रंथ दरवळे। तेल जळे पट ज्योत पाजळे, तेल जळे पट ज्योत पाजळे, तेल जळे पट
धन्यवाद दापोरे सर आणि त्यांचा संच. खरोखर गीतात वर्णन केल्याप्रमाणे आज दिनांक 2 जुलै 2021 रोजी 82 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचं आपण बघतो. संस्थेत शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश विदेशात विविध कार्यक्षेत्रात अग्रेसर आहेत आणि खरोखर तेच आपले वैभव आहे. अशाच विद्यार्थ्यांचा म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस आदरणीय श्री डी.के. देशपांडे सर यांना करतो. आज श्री श्रीरामजी भांगडिया यांचा स्मृती दिन. खरं म्हणजे संस्थेचा वर्धापन दिन उद्या असतो, परंतु लॉकडाऊनच्या कारणामुळे आपण स्मृती दिन आणि संस्थेचा वर्धापन दिन एकाच दिवशी घेतो. म्हणजे 3 जुलैचा कार्यक्रम आपण आज घेऊ लागलो, कारण उद्या शनिवारी जास्त कडक लॉकडाऊन असल्यामुळं आपण आज तो निर्णय घेतलेला आहे. मी श्रीरामजी भांगडियाबद्दल फार काही तुमच्या पुढे बोलणार नाही, कारण श्रीरामजी भांगडिया कोण होते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गावाला सेलू गावाला. परंतु थोडंसं संस्थेबद्दल मी माहिती देऊ इच्छितो की माझ्यापासून तुम्ही समोर बसलेले तर अगदी नव्या पिढीचे लोक आहात. मी देखील या स्वातंत्र्य लढ्यात जो मराठवाड्यात लढा गेला, मला सुद्धा ते समजत नाही. तरी पण तुमच्यापेक्षा थोडं वयानं मोठं असल्यामुळं मला काही गोष्टी माहिती आहेत. साधारणतः पूर्वी निजामच्या ताब्यात आपला हैदराबाद स्टेट ज्याला म्हणत असतो होता, आणि त्या हैदराबादमध्ये एकूण 16 जिल्हे होते. आणि त्यातले काही आता जे तेलंगण आहे तो तेलंगणाचा भाग होता, कर्नाटक होतं आणि मराठवाड्याचे 5 जिल्हे होते. असं एकूण 3 प्रांताचा मिळून ते हैदराबाद राज्य होतं. आणि त्या हैदराबाद राज्यामध्ये निजामच्या अधिपत्याखाली हे 16 जिल्हे होते. आणि त्याच वेळेला भारताच्या दृष्टीनं इंग्रज सरकारच्या विरोधी लढा चालू होता आणि आपण निजाम सरकारच्या विरोधी आपल्याकडे लोक लढत होते. त्याचं कारण असं आहे की देश पातळीवरचा लढा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होत होता आणि मराठवाड्याचा लढा मात्र मराठवाड्यातले काही लोक, कर्नाटकातले काही लोक आणि आंध्रातले काही लोक यांनी मिळून केलेलं आहे. आणि मध्ये साधारणतः वंदे मातरम सत्याग्रह झाला आणि त्या वंदे मातरम सत्याग्रहामध्ये आपल्या सेलू गावातले किंवा मराठवाड्यातले जे कोणी लोक असतील त्यांनी त्यामध्ये भाग घेतला. आणि त्या सगळ्या लोकांना औरंगाबादला एकच महाविद्यालय होतं, ते इंटरमिडिएट जुन्या काळातलं, निजामच्या काळातलं, त्या कॉलेजमध्ये यांनी हा सत्याग्रह केला. ते वंदे मातरम सत्याग्रह म्हणून ओळखला जातो आपल्या राज्यापुरता. आणि त्यामध्ये अनंत भालेराव, इथं खूप दिवस नोकरी केले भीमराव देशमुख, आणि विशेष म्हणजे पुढे या सगळ्या लोकांना कॉलेज म्हणून काढून टाकलं. आणि ते हे सगळे लोक नागपूरला जाऊन त्या परीक्षा वगैरे 2 इंटर पास झाले. आणि त्यांच्याबरोबर जे भारताचे पंतप्रधान झाले पी.व्ही. नरसिंहराव, ते देखील त्या वंदे मातरम सत्याग्रहात होते. त्या सगळ्या लोकांचा तिथं संमत झाला आणि मराठवाड्यामध्ये ही चळवळ जोरात सुरू झाली. आणि त्यातून
आपल्या शिलू गावामध्ये विनायकरावजी चारठाणकर आले इथं, त्या अनुषंगाने काही लोक झाले आणि शिलूमध्ये अनेक स्वार लोकांनी या सत्याग्रहात भाग घेतला. आणि तुम्हाला माहिती असेल की रेल्वेमध्ये स्वातंत्र्य सैनिकच इथं शिलू स्टेशनवर दिसायचे, म्हणजे एका अर्थाने हे शिलू गाव स्वातंत्र्य सैनिकाचं गाव होतं. विनायकराव चारठाणकर, अनंत भालेराव, सोमदे, लक्ष्मणराव कुलकर्णी इत्यादी काही जुने लोक इथं एकत्रित आले आणि त्यांनी प्रथम मारवाडी गल्लीमध्ये रामवाडा आहे, त्या रामवाड्यामध्ये एक व्यायामशाळा काढली आणि तिथंच ही शाळा पण काढली. आणि ह्या शाळेची मुहूर्तमेढ म्हणजे अँटी निजाम या याच्याखाली झालेली आहे. सुरुवातीला श्रीरामजी भांगडिया त्यामध्ये सहभागी नव्हते, 42च्या नंतर इथं ते सहभागी झाले. तर पूर्वी भांगडियाजी स्वतंत्ररित्या त्यांनी सत्याग्रह केलेला होता. 1936-35ला ते जेलमध्ये होते, पण संस्थापक म्हणून भांगडियाजी इथं नव्हते. नंतर काय झालं की पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राज्याचा लढा आणखी तीव्र झाला आणि इथं जे लोक जमा झाले होते त्यांनी सशस्त्र लढा सुरू केला. आणि त्यात इथं जे अनंत भालेराव होते ते आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक म्हणून सुद्धा होते काही दिवस त्या काळात. तर ते सशस्त्र लढ्यात गेले आणि म्हणून काही लोक इथून सोडून गेले, काही लोक इथं राहिले आणि ही शाळा तशीच चालत राहिली. निजामची मान्यता नव्हती, उर्दूची सक्ती होती. अशा ह्याच्यात ही शाळा साधारणतः आता जे आम्ही पाहतो, आपल्याला जे निजाम सरकारनं मान्यता दिली फसली 1350ला दिलेली. फसली 1350 म्हणजे आपण इसवी सणात त्याचं कन्व्हर्शन केलं तर ते 1939 होतं. एक इथं तुम्हाला आता नव्याला आम्हाला उर्दू येत नाही, पण एक माहिती सांगतो की फसली आणि इसवी सन त्याच्यामध्ये साधारणतः 589 वर्षाचा अंतर आहे. आणि इसवी सन हे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून चालू झालेलं आहे. एक आपल्याला एक अंदाज येतो की येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबरच्या अगोदर साधारणतः 589 वर्ष उशिरा झालेले. म्हणजे त्यांचं जे इसवी सन जे सुरू झालं फसली ते मोहम्मद पैगंबरच्या पासून झालेलं आहे. तर आपल्या शाळेची मूळ सर्टिफिकेट 1350 फसली आहे. नंतर मग स्वातंत्र्य मिळालं, वल्लभभाईंनी पोलीस ॲक्शन घेतलं, त्यानंतर आपण 1960ला महाराष्ट्रात विलीन झालो आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पुन्हा आपल्याला रजिस्ट्रेशन वेगळं दिलं. माझ्या माहितीप्रमाणे ही शाळा सुरुवातीपासून प्राथमिक असेल, 5वी 6वी असेल, कारण 1952ला या शाळेची पहिली मॅट्रिकची बॅच गेलेली. अगोदर मिडल स्कूलच्या स्वरूपात शाळा होती. फक्त ध्येय एकच होतं, निजामच्या विरोधी लढा उभा करणे आणि शाळा हे माध्यम होतं. शाळा त्या काळातलं माध्यम होतं. अशा रीतीनं नूतन विद्यालय अगोदर काढली गेली आणि संस्थेलाही नाव त्याच्याच मुळे नूतन विद्यालय शिक्षण संस्था असं आहे. आणि म्हणून संस्थेचा स्थापना दिन आणि शाळेचा स्थापना दिन एकच आहे. एका अर्थानं आज नूतन विद्यालयाचा वर्धापन दिन आहे, त्याचबरोबर संस्थेचाही वर्धापन दिन आहे. तर आज आता तुम्ही वजाबाकीनं पाहिलं तर या संस्थेला 82 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. आजच्या घडीला आपली संस्था 82 वर्षाची झालेली आहे. म्हणजे हा 82वा वर्धापन दिन आपण आज साजरा करतोय आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. आपल्या या वर्धापन दिनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की आपण काय करत होतं की आपल्या संस्थेत जे प्राथमिक असेल, कन्याशाळा असेल, नूतन असेल आणि महाविद्यालयाचे सगळे विभाग यामध्ये जे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यातल्या टॉपच्या पहिल्या मुलाचं संस्था आजच्या दिवशी गौरव करत होती. पण आता तुम्हाला माहिती आहे 19 पासून कुठलीच परीक्षा झाली नाही, यावर्षी झाल्या नाही. म्हणजे गुणवंताची यादी आपल्याजवळ काहीच नाही. योगायोगानं
मागच्या वर्षी जी 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप झाली आणि त्यांचा निकाल थोडा उशिरा लागला, म्हणून आम्ही एक टोकन म्हणून त्या स्कॉलरशिपमध्ये जे होल्डर झालेले त्या होल्डर मुलांना आज इथं प्रमाणपत्र वाटप करणार आहे. कारण बऱ्याच लोकांना असं वाटेल की बाकीचे लोक सोडून दिले, कारण गुणवत्ता कुणात कशी मोजायची हा प्रश्न आहे आपल्यापुढे. कारण आता आपण सगळेच पास केलेले, सगळेच पास आहेत, तुम्ही नापास नाही. यावर्षी 12वीची परीक्षा नाही, कुठल्याच परीक्षा नाही, त्यामुळं ही फक्त एक परीक्षा आपल्यापुढे होती. आणि त्या निमित्तानं आणखी एक आपण उपक्रम घेतला की ऑनलाईन काही विषय दिले, गट तयार करून त्यात 6वी किंवा 5वी ते 8वी, 9वी ते 12वी, पुन्हा त्या शिक्षकाचा एखादा गट, याच्यात त्यांना ऑनलाईन विषय दिल्यानंतर त्यांनी निबंध लिहायचे होते, भाषण द्यायचे होते. तर ती स्पर्धा आपण घेतलेली. त्या स्पर्धेचा आजच निकाल जाहीर झालेला आहे. तर त्यामध्ये त्या स्पर्धेत जे गुणवंत ठरले आणि हे स्कॉलरशिपचे विद्यार्थी या सगळ्यांचा आपण इथं जाऊन गौरव करणार आहोत. मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थोडक्यात मी संस्थेचा इतिहास आपल्या पुढे मांडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मीही तुमच्यापेक्षा काही, कारण पोलीस ॲक्शन झालं तेव्हा मी स्वतः शाळेत नव्हतो. 48ला पोलीस ॲक्शन झालं आणि मी 50ला शाळेत आलो, 1950ला. म्हणजे मला देखील ते पोलीस ॲक्शन समजत नाही. पण आता थोडंसं तुमच्यापेक्षा काही माहिती मला आहे. मला जी माहिती आहे ती मी तुमच्या पुढे सांगितली आणि यानंतर पुढचा कार्यक्रमावर सुरुवात करेन. धन्यवाद सर. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री संजय मगर साहेब आणि डॉक्टर संजय हरपडे साहेब यांचा खरं तर परिचय देण्याची गरज नाही, पण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पाहुण्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री देवीदास सोन्नेकर सर यांना करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी समाजासाठी सेवा समर्पण दिले असे माननीय डॉक्टर संजय हरपडे साहेब आणि माननीय संजय मगर साहेब यांचा परिचय देताना मला अत्यंत आनंद होत आहे. योग कर्मसु औषधम. डॉक्टर संजय रंगनाथराव हरपडे ज्यांना दिवसाचे 24 तास कमी पडतात रुग्णसेवा करत असताना सरांचं शालेय शिक्षण हे मराठवाडा हायस्कूल परभणी या ठिकाणी झाले, महाविद्यालय शिक्षण शिवाजी महाविद्यालय परभणी येथे आणि वैद्यकीय शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड या ठिकाणी. सरांची अगदी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये शिक्षण झाले. परिवार मोठा, 4 भाऊ आणि सर्व भाऊ हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या रीतीने कार्यरत आहेत. सरांची पिढी पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण स्वीडनला झालेलं आहे. 2014 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून सेलू येथे रुजू झाले सर आणि 2016 पासून वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार आपल्या सेलू उपजिल्हा रुग्णालयातच झाले. रुग्णालयाची सुधारणा, कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेवर भर, या सर्व गोष्टींमुळे रुग्णालय म्हणजे अगदी आरोग्य संपन्न रुग्णालय असं झालं.
याचा परिणाम असा झाला की लोकांचा विश्वास वाढला, रुग्णसंख्या वाढली, गरोदर माता आणि बालकांच्या सेवेवरती जास्त भर दिला आणि मातांची संख्या वाढली आणि एकंदरीत स्त्रियांचाही त्या रुग्णालयाच्या बाबतीमध्ये विश्वास वाढला. मोफत सिझेरियन प्रसूती सुरू झाली आणि इतर रुग्णांचीही संख्या वाढली. रुग्णांसाठी स्वखर्चातून गार्डनची निर्मिती केली. गार्डनमध्ये बालकांसाठी खेळणी वगैरे छान बसवण्यात आल्या. रुग्णालयाच्या परिसरामध्ये छानपैकी असा तो याचा प्रकल्प, झाडांचा प्रकल्प आहे, घनवन प्रकल्प, तोही झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार, कायाकल्प पुरस्कार, लक्ष्य पुरस्कार प्राप्त झाला आणि आपलं सेलूचं उपजिल्हा रुग्णालय हे अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं, ISO मानांकित रुग्णालय झालं. खरं म्हणजे भाईजींच्या या स्मृतिदिनी आपल्याला हे प्रमुख पाहुणे किती अगदी योग्य मिळाले याचे हे उदाहरण आहे. आपल्या सेलूची किती छान सेवा करून आपल्या रुग्णालयाची सुधारणा झालेली आहे. स्वभाव अत्यंत शांत, संयमी, मितभाषी, नेहमी हसतमुख, समाजाभिमुख, सेवामग्न, पर्यावरण प्रेमी आणि या